तयार होईल. पंकज तर नक्की ग्वाही देतोय की मी याला तयार करूनच जाईन. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. बघा चालू असलेला सामना युवराज किंग्ज 11 विरुद्ध LP ग्रुप साखर. चला दोनही फलंदाजा कल्पेश बुरांडे यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज आलं होतं. ते अक्षय मुंडे यांनी मला असं वाटतं जीपे केलेलं आहे. सो पहिला चौकार आलेला आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. धावसंख्या सुरुवात झालेली आहे. रोशन थांबायचं आहे. अगदी पंकज मॅन ऑफ द मॅच घेणार आहेत. सो पंकज थोडासा आज वेगळ्या एक्साइटमेंटमध्ये आहेत. आज वहिनी जर मॅच पाहत असतील ना तर पंकजला सांगतील आता तुम्ही क्रिकेट बंद करा, कॉमेंट्री केली तरी चालेल. आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा ठरतोय तो म्हणजे रोशन नाईक आणि ते देण्यासाठी मी प्रतीक बानकर यांना बोलवतोय. प्रतीक बानकर यायचं आहे. फोटो काढे रे अण्णा, फोटो काढ ना. फोटो काढ. चौकारानंतर विकेट आलेली आहे. फलंदाज रोहन मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. सरोज आपल्यासोबत जोडला जाणार आहे. तोपर्यंत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये रोशनला मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी येते. अगदी पंकज असला की 2 शब्द बोलायलाच लागतील. रोशन, आता तू मॅन ऑफ द मॅच घेतलीस. मला वाटतं तुझी 3री ते 4थी असेल SPL मध्ये आपल्या 4 वर्षात. आणि तुला कसं वाटतंय आता? खूप छान वाटते. रॉयल किंगचं मी हे करीन. धन्यवाद मुलीन की त्यांनी मला खेळायला चान्स दिला. आणि रॉयल किंगची तिथे रणनीती काय असते ते आम्हाला जर समजलं तर बरं वाटेल. ते आमच्या कॅप्टनकडेच असते. कॅप्टन बोलेल ते आम्ही करतो. धन्यवाद पंकज नाखवा आणि रोशन. मैदानात चालू सामना युवराज किंग 11 वर्सेस LP ग्रुप साखर असा सामना चालू आहे. LP ग्रुपने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. तदनंतरच्या काळामध्ये विकेट प्राप्त झाली होती. शॉर्ट पॉइंटला कॅच पकडला, झेल पकडला आणि हा तिसरा चेंडू नवीन फलंदाज मैदानामध्ये विनीत भगतसाठी लोवर फुल टॉस बॉल लॉंग ऑफ रिझनमध्ये खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचला होता परंतु मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता. त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. एका सिंगलने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या झालेली ती 5. सरोज तांडेल सरोज काय सांगशील या मॅच बद्दल? कारण दोनही संघ पहिली मॅच खेळतात. कसं वाटते आणि दुपारचं सत्र आहे, कोणत्या संघाला फायदा होईल? जास्तीत जास्त मला वाटतं की फलंदाजी संघाला फायदा होऊ शकतो. कारण चेसिंग उन्हाच्या ह्याच्यात करायला जरा अवघड होते. परंतु प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांचा कर्णधार बोलला होता की मी 5 षटक थांबलो तर 90 ते 100 धावा जमवीन. त्या प्रकारे फलंदाजी करतोय का पाहूया. बघूया विनय याला नक्कीच पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषा भार चौकार. सर्वतोपरी समर्पण. आपल्या संघासाठी आपला रोल काय आहे? रोल काय दिलाय फिल्डिंगचा? तर 100% एफर्ट द्यावे. अक्षी साखर प्रीमियर लीगमध्ये हे चमचमते चषक आहेत ना, त्यापैकी एका तरी चषकावर आपलं नाव कोरायचं स्वप्न आहे ना, ते स्वप्न करून दाखवायचं. त्यासाठी चाललेली ही मेहनत. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढील बॉल यावेळी लेग लान्स केलाय. मिड विकेट रिझन आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली. सिंगल मिळणार, खराब थ्रो झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला असता, अंगलटी आला असता. एका धावेच्या मदतीने 10 धावसंख्या. स्कोअर कार्डवर एका विकेटचं पतन. अजय तसाच बोलला होता की मी राहिलो तर 90 ते 100 धावा करीन. परंतु त्यांनी पहिल्या चेंडूवर त्याची आक्रमकता दाखवली. पहिल्या चेंडूवर तो स्ट्राईकवर गेला तर पहिल्या चेंडूवर लॉंग ऑफच्या दिशेने फायटेड फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला तर चौकार मारलाय. आता सिंगल ढकलून नॉन स्ट्राईकला आलाय. विनय
कडं भार सोपवलाय. बघूया पुढील चेंडू. बॅटची उपर एज लागून चेंडू फाईन लेगमध्ये ट्रॅव्हलिंग करत होता तोपर्यंत सुंदर क्षेत्ररक्षण नवी शेट्टीच्या मार्फत पाहायला मिळालं, पण 2 धावसंख्या काही रोखू शकले नाहीत. 2 धावसंख्याने पहिली षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 1-12. 12 धावसंख्या झालेली आहे. 1 विकेटचं पतन झालेलं आहे. मी तर म्हणेन दोनही संघांची अगदी सुंदर सुरुवात झालेली आहे. एका संघाला काय हवं होतं तर पहिल्या ओव्हरमध्ये महत्त्वाच्या फलंदाजाची विकेट हवी होती, मिळाली. बघ दुसरा संघ काय म्हणतोय, आम्हाला 10 पेक्षा जास्त धावा बनवायच्या होत्या, त्यासुद्धा बनवल्या गेल्यात. सो दोनही संघांची समसमान कामगिरी झालेली आहे. मी विनंती करतो LP ग्रुप साखर संघाला की जास्त टीम मीटिंग घेऊ नका. जरूर आम्हाला माहीत आहे ही मॅच तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, पण जेणेकरून तुम्ही जास्त वेळ फुकट घालवणार नाही याची तुम्हाला आम्ही विनंती करतोय, ग्वाहीसुद्धा देतोय की उद्याचा फायनलचा दिवस आहे. नॉकआउट्समध्ये पोहोचणारा दुसरा 2 संघ कोण असतील यावर आता मोठ्या शंका उपस्थित केल्या जातात. आता पाहूयात आपण या मॅचमध्ये किंवा या डी ग्रुपमध्ये रॉयल किंग ग्रुप साखर संघाने एक मॅच जिंकलेली आहे, कॉकटेल ग्रुप एक मॅच हरलेला आहे. सो या ग्रुपमधील जो संघ जिंकेल तो संघ अर्थातच रॉयल किंग ग्रुपसोबत खेळणार आहे. 12 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये रोहन पाटील गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. वेगळा एंड आहे. हवेचा ओघ जर पाहिला तर राईट हँडेड बॅट्समनसाठी पोषक असं वातावरण या मैदानामध्ये उपस्थित आहे. त्या हवेचा फायदा होईल का यावर शंका उपस्थित केल्या जातात. रोहनचा पहिला चेंडू कशा पद्धतीचा असेल फलंदाज विनयसाठी. यावेळचा फुल टॉस बॉल लॉंग ऑनच्या वरून खेळलाय, वाईडली लॉंग ऑन, सीमा रेषा पार, येतोय षटकार. मानव या, समालोचन करायचं या, व्हाल तयार, काही टेन्शन घ्यायचं नाही. यावेळचा बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, अडवायचा प्रयत्न केला तर चेंडू जाईल पुन्हा एकदा. सेकंड इन द रो, षटकार. आपला विचार मांडतोय आणि सलग 2 चेंडूवर सलग 2 मोठे फटके खेळलाय. सीमारेषा भार पोहोचवतोय. प्रत्येक चेंडू आर या पार खातोय. खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी, या प्रकारची फलंदाजी अजय जाधवच्या मार्फत पाहायला मिळते. बघूया पुढील चेंडू. रोहन पाटील याला नक्कीच कमबॅक करावं लागेल, नक्कीच दडपण असेल. येत्या 2 चेंडूवर सलग 2 षटकार खेचले ते म्हणजे अजय जाधव यानं. बघूया पुढील चेंडू. रोहन पाटील पंचांच्या डाव्या हाताकडून नक्कीच ओरपे चेंडू, हवाई फायर करण्याचा प्रयत्न असफल ठरलाय आणि सुंदर कमबॅक केलंय आणि अजय जाधव याला तंबूत परतवलंय. ओव्हर पिच दिसला, बॉल मध्ये गती कमी होती, बॉल थोडासा पुढे टाकला होता, आडव्या बॅटने मारला होता, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातामध्ये सुद्धा बॉल मिळालाय. फलंदाज बाद. अजयला मैदान सोडावं लागलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. फलंदाजाचं नाव आम्हाला कळालेलं नाहीये. केदार घरत. केदारला वार करावे लागतील, कारण ज्या पद्धतीचा पलटवार केलेला आहे ना रोहन पाटील याने. धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिलात तर या षटकाराच्या मदतीने 24 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळते. लो फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा बॉल आकाशामध्ये, हवाई सफर, छेरन.
अब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग केदार घरच्या मार्फत पाहायला मिळते. बघूया पुढील चेंडू रोहन पाटील याचा स्लोवर वन पद्धत चेंडू नक्कीच पंचांकडे मागितली जाते दात पण परंतु पंचांची त्याला नाही मिळणार साथ कारण सफल झाला होता फलंदाज. सुंदर कमबॅक रोहन पाटीलच्या मार्फत पाहायला मिळालं परंतु मागडे षटक आतापर्यंत पाहायला मिळाले. एक बली भेटला होता त्याच्या ह्याच्यात परंतु रेफर बॅटिंग रिव्ह्यू आहे. इट्स अ क्लिअर रिव्ह्यू फॉर व्हाईट बॉल. देन आमची टेक्निकल टीम चेक करते. पंचांना मी विनंती करते पंकज दाखवा प्लीज वाईट चेक करण्यासाठी पटकन. फेअर डिलिव्हरी. बघा पंकज नागवा सुद्धा हेच सांगतायत की फलंदाज थोडेसा होईना शफल झालेत. सो अकॉर्डिंग टू न्यू रूल ऑफ व्हाईट बॉलचा रूल नवीन काय सांगतोय की थोडंसं जरी शफल व्हाल तर वाईड लाईन आहे ती वाढत जाते. म्हणजे जी आखलेली लाईन आहे ती पिचची लाईन होते. यावेळी फ्रंट फुटवर येऊन सरळ बॅटने स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. बॉल आकाशामध्ये लॉंग ऑफच्या वरून चेंडू सीमा रेषा पार सिक्सर. त्यांच्या कर्णधाराने नक्कीच सांगितलं होतं मी जागेवर असलो तर 90 ते 100 धावा बनवन परंतु तो परतलाय. परंतु त्याचे फलंदाजी तितकेच हाणामारीचे आहेत की या षटकात सलग नाही तर ओव्हरमध्ये 4 षटकार खेचलेत. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 36. 2 गडी बाद 36. वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं. सुंदर सुरुवात करा, एक बलाढ्य सुरुवात करा, मजबूत सुरुवात करा, तोडफोड सुरुवात करा. ठीक आहे 2 विकेट्स केल्यात मान्य आहे आम्हाला पण आम्ही सुद्धा फलंदाजी करू शकतो. कर्णधाराने सांगितलं होतं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉसच्या वेळेला की आमची बॅटिंग लाईनअप चांगली आहे की या मैदानावर 80 ते 90 धावा 5 ओव्हरमध्ये व्हायलाच पाहिजे. या टुर्नामेंटमधील सर्वात यंग मुलगा गोलंदाजी मार्कवर यंग टॅलेंट आहे अक्षय साखरीच्या या विभागातील. सो त्याला सुद्धा चांगला प्रयत्न करावा लागेल. 36 धावा झालेला आहे. 14 वर्षाचा खेळाडू आहे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. अंडर 16चा प्लेअर आहे. कौतुक करावं लागेल. बघा आमचे पर्यटक सुद्धा जाताना त्या 14 वर्षाच्या खेळाडूकडे पाहत आहेत. सो मजबूत आहे. वाटत नाही आहे त्याच्याकडे पाहून की 14 वर्षाचा असेल पण आधार कार्ड चेक करावं लागेल पंकज आता आम्हाला. राईट हँड ओव्हर दी विकेटने पॉवर प्लेच्या 2 ओव्हर समाप्त झाल्या. 36 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज विनीत भगत. विनीतने खूप चांगली कामगिरी केली आहे. आयोजकांच्या रोलमध्ये तो पाहायला मिळाला. ज्या वेळेला प्रत्येक गोष्टीवर विनीतचं बारकाईने लक्ष होतं. आयोजकांच्या माध्यमातून बघा सन्मान, त्यानंतर कोणाला टी शर्ट मिळाले का, पंचांची व्यवस्था झाले का, सर्वच्या सर्व गोष्टी. मग विनीतचं सुद्धा कौतुक करूयात पण मैदानामध्ये फटकेबाजी सुद्धा सरोज त्या पद्धतीची करतोय. काय सांगशील? नक्कीच त्याच्या इथं काबिलियत आहे मोठे फटके खेळण्याची. बघूया परंतु ऑफ साईडला कटवून खेळलाय. पॉईंटच्या डीप पॉईंटमध्ये फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव नक्कीच रोखू शकत नाही परंतु 1 धावात भर होते. धावसंख्या होती ती म्हणजे 37. चौदा वर्षाचा मुलगा मैदानात जर्सी नंबर 7 प्रदान केलेला पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजी करतोय. नक्कीच डान्सिंगकडे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आपल्या फॉलो थ्रो मध्ये नक्कीच झेल झेपता आला नाही परंतु सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. गोलंदाज शुभम यानं सुंदर गोलंदाजी अतिरिक्त त्याच्या यत्न पाहायला मिळते आपल्याला. विनीत यावर नक्कीच आता भार असेल की आपला संघ जास्तीत जास्त टोटल कसं करेल. बघूया पुढील चेंडूवर काय करतोय विनीत.
नक्कीच कार्पेटच्या खेळण्याचा प्रयत्न, कव्हरमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु सुंदर रनिंग द विकेट पाहायला मिळाली. मैदानात धावसंख्या 1 वर वाढते. धावसंख्या होती ती म्हणजे 38, पण चुकीची दुरुस्ती नक्कीच करतोय. धावसंख्या होती ती म्हणजे 39 धावा झालेल्या आहेत. म्हणजे या ओव्हरमध्ये या यंग टॅलेंटने अर्थातच 14 वर्षाच्या खेळाडूने LP ग्रुप साखर संघासाठी महत्त्वपूर्ण रोल अदा केलेला आहे. ज्या वेळेला विचार केला तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 36 धावा होत्या आणि आता पहिल्या 3 चेंडूंमध्ये 3 सिंगल आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ज्या गोष्टीची गरज होती की धावांवर लगाम लावायचा, धावांना बांधून ठेवायचं, फलंदाजांना जखडून ठेवायचं, तशा पद्धतीची गोलंदाजी. यावेळी बाहेर ठेवला बॉल, फलंदाज शफल झालेले नाही आहेत, त्यामुळे पंच सांगतील की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावसंख्येत 1 वाढ झाली. रिव्ह्यू घेतला जातोय पुन्हा एकदा पंकज या. सो फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू काय सांगतोय हे पाहावं लागेल, कारण बॅटिंग टीमने त्यांचा रिव्ह्यू ऑलरेडी लॉस्ट केलेला आहे. सो फिल्डिंग टीमच्या रिव्ह्यूवर आता नजर फिरवली जाईल. टेक्निकल टीममध्ये आमचा डिसिजन चेक केला जातोय की काय घडलंय. वाईट बॉल, रिव्ह्यू लॉस्ट. खूप बाहेर होता बॉल, लाईन होती पण बाहेर होता. या वेळचा बॉल पुन्हा एकदा बाहेरचा बॉल, बॅकवर्ड पॉइंट आणि थर्डमॅनच्या गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक गेले, धावलेत, पोहोचले सीमारेषेपर्यंत. त्याआधीच बॉल सीमारेषा गाठतोय आणि चौकार मिळतोय. नक्कीच केदार घरतने दर्शवलं की ताकदीचा नाही तर युक्तीचा मी वापर करू शकतो. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला मारायचा विरोधात नाही तर मी कटवून खेळू शकतो, परंतु चौकार कमावलाय. बघूया पुढील चेंडू, स्विच हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. चेंडू जातोय थर्डमॅन रित्या, चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार केदार घरतच्या मार्फत पाहिला. धावसंख्या या 2 चौकाराच्या मदतीने 48 स्कोर कार्डवर महागडा थोडासा ठरलाय गोलंदाज. पहिल्या 3 चेंडूमध्ये चांगली कामगिरी केली होती. वाईट बॉल टाकल्यानंतर यावेळचा हा बघा, हा कव्हर्समध्ये खेळलाय. तिथे डीप एक्स्ट्रा, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळणार. या सिंगलच्या मदतीने 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 49 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक होतोय. 36 धावा होत्या पहिल्या 3 चेंडूंपर्यंत. जर या षटकामध्ये विचार केला तर 39 धावा होत्या. वाईट बॉल टाकल्यानंतर गोलंदाजाने आपला जो टप्पा त्याने पकडला होता त्यामध्ये तो व्यस्त झाला, भटकला आणि भटक्या पद्धतीची गोलंदाजीचा फायदा प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाने केदारने अतिशय चांगल्या पद्धतीने घेतला. 2 चौकार ठोकले आणि धावसंख्येचा आलेख 49 पर्यंत जाऊन ठेवलेला आहे. सो मजबूत स्थितीमध्ये फलंदाजी करणारा संघ आहे, परंतु LP ग्रुपला हलक्यामध्ये घेऊन चालणार नाही आहे. LP हा ब्रँड आहे. LP हा ब्रँड काय तर LP ब्रँड काय तर तुम्हा सर्वांना माहीत आहे. मी एक्सप्लेन करायची काही गरज नाही आहे. शेवटचे 2 ओव्हर बाकी आहेत. या 2 ओव्हरमध्ये स्टार्टिंगला 4थ्या ओव्हरमध्ये विकेट्स आल्या तर 60 पर्यंत फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना थांबवलं जाऊ शकतं, परंतु या 4थ्या ओव्हरमध्ये 15+ धावा आल्या तर 70 पर्यंत टोटल जाऊ शकेल. काय घडेल या मॅचमध्ये. सरोज, एकंदरीत आपण पाहतोय अक्षी साखर प्रीमियर लीग हे 4थं पर्व आहे आणि आजचा 3रा दिवस आहे. कसं वाटतंय, अक्षी साखरकरांमध्ये किती उत्साह आहे, काय सांगशील याबद्दल? पर नक्कीच अक्षय आणि साखर गावातले तर साखर गावात तर खूपच क्रिकेटचा उत्साह दिसत असतो. आमच्या गावात स्पॉन्सरही खूप आहेत आणि खेळण्यासाठी ते एक स्टेज नवीनच निर्माण करत असतात. आणि आता साखर गावाच्या वतीनं म्हणजे सोमवती ग्रुप आयोजित 3 तालुका प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती साखर चॅम्पियन ट्रॉफी. नक्कीच उलेश नाखवा यांचा बी आभार मानू शकतो की 3 तालुक्यामध्ये सगळ्यांना खेळण्याची संधी त्याने एक नवीन प्लॅटफॉर्म वरला आहे.
अगदी अगदी उलेश नाखवा यांचं मी कौतुक करेन, कारण दानशूर तुमच्याकडे किती पैसा आहे याला महत्त्व नाही आहे, तुम्ही दानशूर किती आहात याला महत्त्व आहे. मग मी साखरच्या या प्रीमियर लीगला आलो की नेहमी प्रत्येक स्पॉन्सरचं दानशूर व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. ज्या वेळेला उलेश नाखवा यांनी म्हणजे ग्वाही दिली होती की मी सुद्धा माझ्या गावामध्ये आमच्या साखरच्या मैदानावर ही मी एक साखर चॅम्पियन्स ट्रॉफी ठेवणार आहे. ती मला असं वाटते 16 तारखेला आय थिंक तिचा शुभागमन होणार आहे. ऑक्शनची डेट तुम्हाला सर्वांना कळवली जाईल. ऑक्शन डेट आणि सर्व खेळाडूंनी उदंड प्रतिसाद या स्पर्धेला द्यावा अशी आम्ही अपेक्षा करतोय. अलिबाग मुरुड रोहाकरांसाठी पुन्हा एकदा हक्काचं व्यासपीठ उभं केलं जात आहे. उलेश नाखवा आणि सोमवती ग्रुपचं मी कौतुक करेन की ज्या पद्धतीने त्यांनी क्रिकेट वीरांसाठी, क्रिकेट प्रेमींसाठी आणि खेळाडूंसाठी एक प्लॅटफॉर्म सेट केलेला आहे, वेगळा प्लॅटफॉर्म दिलेला आहे. त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागतं. आपण म्हणतो ना की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, नुसते हात घ्यायचे नाही तर त्यांचं दानशूर व्यक्तिमत्व घ्यावं. वर्ल्ड मॅचकडे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा नवीन ओव्हर टाकण्यासाठी स्वतः विनय राऊत आलेत गोलंदाजी मार्कवर. त्याच एंडने ज्या एंडने त्यांनी सुरुवात केली होती. यावेळचा बॉल सफल होऊन जाग्यावरून बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक पाहत राहतील. पाहता पाहता बॉलने सीमारेषा गाठले सुद्धा. बॉल सीमारेषा बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 55 वर पोहोचलेली आहे. बालाजी, लक्ष्मीपती बालाजीचा जर्सी क्रमांक, ज्या लक्ष्मीपती बालाजीने शोएब अख्तरला 2004 आणि 5 मध्ये जो पाकिस्तानमध्ये सामना झाला होता, काय तोडलं होतं, काय फोडलं होतं, अजूनही शोएब अख्तर त्याची आठवण काढतो. षटकार आले पहिल्याच. यावेळी पुढे सरसावून, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये डान्सिंग डाऊन द विकेट म्हणतात, मिड विकेट रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. अब तक 56. विनीत पण मोठे फटके खेळतो. आता त्याच्या इथनं पण जरा स्ट्राईक रेट वाढवण्याची संधी त्यालाही दिली जाईल, पण दिले केदार घरत यानं. नक्कीच विनय राऊत याला नक्कीच आपलं कर्णधारपद सापडतोय. पहिल्यांदा या लीगमध्ये आपलं कर्णधारपद त्याच्यावर आहे, तर तो कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पाहूया. पुढील चेंडू विनय राऊत याचा. लोअर फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगरित्या लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण आकाशच्या स्वरूपात पाहायला मिळाला आणि विनीतच्या स्वरूपात मोठा हादरा बसलाय. किंग्स 11 नागाव विरुद्ध एलपी ग्रुप साखर. पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे आताच आपल्यासोबत लाईव्ह जोडलेले आहेत, एलपी ग्रुप साखर संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय. कदाचित निर्णय अंगलठी आला असावा सुद्धा. धावसंख्या आतापर्यंत जर विचार केला धावसंख्येचा, तर धावसंख्या झालेली आहे ती 56 धावा. 56 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. विकेट घेतलेली आहे रोहनने. यावेळचा बॉल आकाशामध्ये हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला 30 यार्ड सर्कलमध्ये. 30 गजचा हा जो दायरा आहे, जो मर्यादा आहे, ज्या वेळेला अगदी पॉवर प्ले आपण म्हणतो ना की अगदी पॉवर प्लेमध्ये पहिलं जे क्रिकेट होतं की लेदर क्रिकेट असू द्या, इंटरनॅशनल क्रिकेट असू द्या, तिथे पॉवर प्लेमध्ये किंवा ओव्हरच्या स्टार्टिंगलाच फटकेबाजी होत नव्हती. मग 1996चा वर्ल्ड कप आला, जिथे सनत जयसूर्या याला रणतुंगाने संधी दिली की फास्ट धावा बनवायच्या अगदी आपल्या संघासाठी, आणि श्रीलंकाने पहिला विश्वचषक जिंकला होता त्यांच्या कारकिर्दीमध्ये. यावेळचा बाहेरचा बॉल बाहेरच्या दिशेला मारायचा होता, आडवा मारायचा होता, पॅरलल स्ट्रोक खेळायचं होतं. पॅरलल बॅट्स फिरवली सुद्धा, पण
बॅटच्या वरून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू आलेला आहे. धावत संख्या झालेली आहे ती 57 धावा. सरोज, एकंदरीत आपण विचार करतोय या चौथ्या ओव्हरमध्ये विनय राऊत यांनी याचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर षटकार आला, तदनंतरच्या काळामध्ये सिंगल आणि विकेट आणि सिंगल अशा पद्धतीचं धावफलक आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. कमबॅक केलंय. स्लॉग ओव्हरमध्ये, हाणामारीच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी चाललेली आहे. पुन्हा एकदा फ्रंट फुटवर येऊन चेंडू ड्राईव्ह करायचा, ऑफ ड्राईव्ह ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणतात, पण सिंगल आलेली आहे. धावसंख्येमध्ये 1 ने बदल, 58 धावा. चौथं षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 58. नक्कीच रोखलंय, थोडं रनगती आवरलंय. नक्कीच प्रत्येक रनसाठी झुजावं लागतंय युवराज किंग 11 नागव संघाला, कारण तो पॉवर प्ले मध्ये मोठमोठे फटके त्यांचे इथनं आले होते, परंतु आता थोडेफार फटके जरा स्लॉग ओव्हरमध्ये जास्तीची अपेक्षा होती ती जरा कमी झाले. आता ते मोठे फटके खेळण्यासाठी नक्कीच केदार घरत याला आपल्यावर जिम्मेदारी घेऊन मोठे फटके खेळावे लागतील. LP ग्रुप आपल्या लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचे, जास्तीत जास्त टीम मीटिंग न घेता. एकंदरीत अक्षय साखर प्रीमियर लीग ज्या वेळेला 255 खेळाडूंची खेळाडू लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली, एक वेगळी एक्साइटमेंट होती. अगदी टीमचे जे स्पॉन्सर होते एक विशिष्ट पोशाख त्यांना परिधान करायला सांगितलं होतं, ते मॅन्डेटरी होतं. त्यामध्ये अगदी सर्वजण एका वेगळ्या स्टाईलमध्ये आले. त्याची रीलसुद्धा बनवली गेली, ती बरीचशी व्हायरल झाली या विभागामध्ये. तदनंतरच्या काळामध्ये टी शर्ट प्रिंट केले गेले. त्यानंतर एक एक्साइटमेंट, प्रत्येक टीमचे सेशन्स झाले की कसं कोण बॉलिंग करतोय, कसा खेळ करतोय. अगदी मी आणि मला मिळालेल्या माहितीनुसार जे अनसोल्डमधून प्लेयर उचलले होते, जे फुकटचे मिळाले होते मी म्हणेन, त्यांनीसुद्धा चांगली कामगिरी करून दाखवली. सो त्यांचंसुद्धा कौतुक असणार आहे. आयत्या बिळात नागोबा असं म्हटलं जातं ना, जी संधी मिळाली आहे त्याचा सन्मान केलेला आहे. पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये आपण जाऊयात. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज भूषण आलाय. यावेळचा बॉल फ्रंट फुटवर येऊन ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक होता, डायरेक्ट हिट कदाचित झाला असावा. क्लोज कॉल आहे. अंपायर डिसिजन काय येईल यावर सुद्धा शंका उपस्थित केल्या जातील. पंकज नाखवा यांना मी विनंती करतोय की लगेच यायचं आहे. यावेळचा बॉल काय घडेल, आमची टेक्निकल टीम चेक करते की वेदर इट इज पॉसिबल की काय घडलंय. बॅट हवेमध्ये आहे की नाही आहे, बॅट लँड झालेली की काही नाही आहे. इट्स गॉन. फलंदाज बाद. पंकज नाखवा, अगदी त्यांची नजर पहा, म्हणजे एक वेगळी नशा क्रिकेटची त्यांच्या अगदी डोळ्यांवर आहे. आणि लगेच म्हणजे पापणी लवते ना लवते तेव्हाच सांगतात की आउट आहे. इट्स गॉन. फलंदाज बाद. Come on, DJ Master. जातं तो घेऊन आलाय षटक, तो म्हणजे गोलंदाज भूषण सालावकर. पहिल्या चेंडूवर रनआउट स्वरूपात केदार घरत त्याला बॅक टू द परतावं लागलं. बघा पुढील चेंडू, बॅटची इनर एज घेऊन चेंडू चाललाय थर्डमॅनच्या स्वरूपात. तोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत धावसंख्या 2 निबर वाढते. धावसंख्या होती ती म्हणजे 60. नवीन फलंदाज मैदानात पार्थ मानकर त्यांची एंट्री झाले. बघा पुढील चेंडू भूषण सालावकर याचं नक्कीच शेवटचे षटक म्हणजे हाणामारीचं जाणलं जातं, तर नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजाला. परंतु व्यस्त ठेवलंय, नक्कीच धमकवलंय, चमकवलंय. या चेंडूवर नक्कीच संकटात टाकलंय, दडपणात टाकलंय. सुंदर गोलंदाजी. नक्कीच तोही सांगतोय तुझ्या मनगटात ताकद असेल तर माझ्या बोटामध्ये जादू आहे, तर नक्कीच फिरकवतोय चेंडूला. बघूया पुढील चेंडू. पंचांचे दोन्ही हात जमिनीपासून समांतर, धावा मिळतील अवांतर. अवांतर स्वरूपात धावसंख्या 1 निवर वाढली. धावसंख्या होती ती म्हणजे 61.
61. मी म्हणालो होतो की 60 पर्यंत पोहोचले तर मजबूत स्थितीमध्ये फलंदाजी करणारा संघ राहू शकेल. यावेळचा बॉल युवराज किंग्स 11 संघाच्या विरोधात टाकलेला हा बॉल भूषण याने आउटसाइड ऑफ स्टंपला होता, शरीरापासून दूर ठेवलंय. फलंदाजाने आडवी बॅट करून स्क्वेअर कटचा फटका लगावायचा प्रयत्न जरूर केलाय. धावसंख्येमध्ये कोणतीही वाढ नाहीये. लगातारचे 2 चेंडू डॉट येतात, त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ अर्थातच युवराज किंग्स 11 संघावर मोठं दडपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आता डीप पॉईंट कव्हरला क्षेत्ररक्षक लावलाय, डीप पॉईंटला सुद्धा क्षेत्ररक्षक आहे, वायडिश मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहूयात लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटमध्ये आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आहे. यावेळचा बॉल स्टंप टू स्टंप, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू मारलाय. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, थोडेसे धावले असते तर बॉल मिळाला असता, थांबले, त्यामुळे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सरलतोय आणि धावसंख्या 4 धावानं वाढ होते. धावसंख्या होती ती म्हणजे 65. 65 इन द बोर्ड पाहायला मिळतोय. नक्कीच भूषण सालवकरन नक्कीच कमबॅक करावं लागेल. 65 इन द रन स्कोअरबोर्डवर लागताना आपल्याला दिसतोय. शेवटचा बॉल बाकी आहे, 65 धावा झाल्या आहेत. मी म्हणालो होतो की 60-70 धावांपर्यंत पोहोचू शकेल फलंदाजी करणारा संघ. फटके मारावे लागतील. या वेळचा बॉल शेवटचा आहे, फ्रंट फुटला येऊन ऑन ड्राईव्ह केलेला आहे. वाडीस लॉंगनवरून क्षेत्ररक्षक लॉंगन पर्यंत आलेला आहे. प्रणय विजयने बॉल अडवलाय, विकीने बॉल अडवलाय, तोपर्यंत आपण पाहतोय डेड बॉल. बेल्स पडली. नशिबाची साथ, निसर्गाची साथ. निसर्ग म्हटलं की हवा, वारा, समुद्र, पाऊस, ऊन, थंडी या सर्व गोष्टी येतात ना. मग पाणी सुद्धा येतं. आज जागतिक जलदिन आहे. सर्वांनी पाणी वाचवा, कारण उन्हामध्ये मे महिन्यामध्ये त्या पाण्याची किंमत आपल्याला कळते ना प्रदीप सर. कारण ज्या वेळेला पाणी टंचाई येते, अगदी MIDCच्या लाईनवरून पाणी कपात केल्यानंतर ते विकत पाणी आणायला लागतं ना, तेव्हा महिला वर्ग किती घरामध्ये गोंधळ घालतो ना, हे अगदी पंकज नाखवा यांना सुद्धा माहीत असेल. बेल्स पडलेली आहे, त्यामुळे पंचांनी हा डेड बॉल घोषित केलेला आहे. क्रिकेटमध्ये हा रूल आहे, बेल्स पडली ना, अगदी जे ऑब्स्ट्रक्शन आलं तर डेड बॉल घोषित केला जाऊ शकतो. सो यावेळचा बॉल बघा, पॉईंट रिझनमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप पॉईंटला आहेत, अडवतील, त्यांच्या हातातून चेंडू सुटणार. युक्ता स्पोर्ट्स अक्षीच्या खेम्यामध्ये बॉल चाललाय. टार्गेट आहे. या 70 धावा प्रदीप सर बनवल्या जातील का? मग ज्या पद्धतीने फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये झाली तशा पद्धतीची फलंदाजी या रणरण त्या उन्हामध्ये होईल का? अगदी पाण्याची नितांत आवश्यकता प्रत्येकाला आहे. तो पाणी पिल्यानंतर तो अगदी बॉडी डिहायड्रेट झाल्यानंतर बॉडी थंड होऊन मनाने गरम होऊन अंगातील शक्ती वापरली जाईल का? 70 धावा 30 चेंडूंमध्ये बनवल्या जातील का? सांगण्यासाठी प्रदीप भोईर सरांना इन्व्हाइट करतोय.
युवराज किंग 11 नागाव आपलं क्षेत्ररक्षण मैदानात लावून घ्यायचं आहे. युवराज किंग 11 नागाव. रचलाय म्हणजे धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 69 धावांचं म्हणजे 70 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. तर मी विनंती करतोय चला युवराज किंग 11 नागाव संघ आपलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे मी विनंती करतोय LP ग्रुप साखर जो आपण निर्णय घेतला होता धावांचा पाठलाग करायचा आहे मात्र आपल्या आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. अगदीच आपण या ठिकाणी पाहिलं ना की सरोज की LP ग्रुप साखर त्याचा एक पॅन्डल त्या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी जर पाहिलं तर या बॅकवर्ड स्क्वेअरले क्षेत्रामध्ये आपल्याला तो पाहायला मिळतोय पॅन्डल आणि त्याच पॅन्डलमधून 2 बॅटर्स आपण पाहिलं मला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे 70 धावांचं पाठलाग करायचं आहे असं मात्र या ठिकाणी या दुपारच्या सत्रामध्ये पाहिलं ना तर उन्हाचा तडाखा आहे, उष्माघात देखील पाहायला मिळतोय. मात्र तेवढीच खेळपट्टी उन्हामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं कणकर झाले, टणक या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणजे टनाटन बॉल देखील बाहेर जाता वेळी आपण पाहिले. आता तेच प्रत्युत्तर खऱ्या अर्थाने ज्या LP ग्रुप साखरच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत का. भूषण आणि सागर यांची जोडी मैदानात पाहायला मिळते. LP ग्रुप साखर या संघाकडून सलामीचे 2 फलंदाज मैदानात पाहायला मिळत आहेत. त्यांना मारा करतील ते म्हणजे गोलंदाज रोहन. खऱ्या अर्थे दुपार सत्र पाहतोय सर्वांचं जेवण वगैरे करून झालं असेल. काही जण खऱ्या अर्थ रिलॅक्समध्ये पॅन्डल बांधलेत प्रत्येकाचे. त्या ठिकाणी अगदी टेबलावरती पाय खुर्चीवरती कोणाचे दिसत आहेत, कोणाच्या टेबलावरती दिसत आहेत. पंकज नाकवा आज मात्र या ठिकाणी पहा प्रत्येकजण अगदी त्याच्या पॅन्डलमध्ये अगदी मनसोक्त आनंद लुटत आहेत ह्या साखर अक्षी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहिलं ना तर गावं वेगळी आहेत, वाटा वेगळे आहेत, व्यवसाय प्रत्येकाचे वेगळे राहिलेत. परंतु खऱ्या अर्थानं मैदानावरती ही मैत्री आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्वांना एकतेचा हा जलवा पाहायला मिळतोय तो म्हणजेच अक्षी साखर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. पुन्हा एकदा या ठिकाणी आलेल्या सर्व क्रीडारसिक माय प्रेक्षक त्याचप्रमाणे मुख्य व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू गोलंदाज रोहन. चांगला चेंडू राहिला, अगदी धीमे गतीचा चेंडू राहिला. टप्पा पडल्यानंतर चेंडू समोर पडला होता, अगदी क्षेत्राच्या हातामध्ये विसावला गेला. ज्या पद्धतीने आपण पाहिला चेंडू आपण पाहिला कव्हर क्षेत्रामध्ये खेळत असताना मात्र डॉट चेंडूची सांगता झाली. धावसंख्या मात्र कोणतीही पाहायला मिळत नाही. चांगल्या दर्जाचा खेळ करण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न राहिला होता. ज्या पद्धतीने आपण पाहतो ना की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि फलंदाजी करत असताना आपला फुटवर्क हे असणं गरजेचं आहे. या ठिकाणी फुटवर्कचा वापर केला गेला नाही, मात्र लेटकट करण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू डॉट आलेत. आता 14च्या सरासरीने यांना धावा ठोकायचे आहेत. 70 हे जरा अवघड वाटायला लागले, परंतु बघूया पुढील चेंडू नक्कीच सफल होण्याचा खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु सफल असल्यामुळे निर्धाव चेंडूची घोषणा मैदानात. सुंदर गोलंदाजी रोहनच्या मार्फत पाहायला मिळते की सलग 3 चेंडू डॉट टाकलेत रोहन यानं. पुढील चेंडू पंचांच्या डाव्या हाताकडून बघूया. डान्सिंग डे धावून खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंगम सीमारेषा भार, चेंडू जातोय चौकार. पहा 8वा तो झेल आणि त्या झेलवरती आपण पाहिलं T20 चषकावरती आपलं नाव कोरलं गेलं.
नक्कीच पॉइंटच्या रित्या खेळून काढलाय, स्क्वेअर लेग फटका मारलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार. दोन चौकार आले, संघर्ष चालू झालाय धावा बनवण्याचा. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला. अगदी चेंडूचा या ठिकाणी टप्पा पडला, चेंडू थोडासा उसळी घेतली, चेंडू सरळ रेषेच्या हातामध्ये गेला, मात्र हा वाईटचा चेंडू पाहायला मिळतोय. पण संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणी यशस्वी होत नाही. तुम्हाला संघर्ष करावा लागेल तरच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. ज्याप्रमाणे जोपर्यंत हातोडीचे घाव घेत नाही तोपर्यंत दगडसुद्धा देव होत नाही. म्हणजे तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी पहा, पंच आपल्याकडे वळून सांगतायत वाईट आहे, मात्र या ठिकाणी तिसरे पंचांना रेफर केला जातोय. या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणारा संघाने मात्र हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पहा, या ठिकाणी संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणी यशस्वी होत नाही. आणि जोपर्यंत हातोडीचे घाव घेत नाही ना तोपर्यंत दगडसुद्धा देव होत नाही. खऱ्या अर्थाने तुम्हाला संघर्ष करावा लागेल. ज्या पद्धतीने पाहिलं आपण, सोन्याला देखील आपली सिद्धता प्रसिद्ध करण्यासाठी अग्नीतून शिरवावं लागतं. त्यानंतर जर पाहिलं हिऱ्याला देखील चमकायचं असेल तर त्याला देखील घणाचे घाव सोसावे लागतात. तर तुम्हाला या ठिकाणी चमकायचं असेल ना तर मात्र त्याच पद्धतीने या ठिकाणी घणाचे घाव सोसावे लागतील, संघर्ष करावा लागेल, तर मात्र तुम्ही या लीगमध्ये चमकू शकता. आणि खऱ्या अर्थाने इथे जर तुम्ही चमकलेत तर नक्कीच तुमच्यासाठी एक पर्वण येते, म्हणजेच कोळी चॅम्पियन ट्रॉफी येतोय. हे जर आज आपण या लीगमध्ये चांगला खेळ केलात तर नक्कीच उद्याचं तुम्ही भविष्य ठरू शकता. उद्या तुमच्यावरती चांगले या ठिकाणी बोली लागू शकतो. एखाद्या खेळाडू तुम्ही मोठ्या संघामध्ये खेळू शकताय. म्हणजे हे खऱ्या अर्थाने अक्षय साखर प्रीमियर लीगच्या माध्यमातून देखील आपल्याला एक संधी मिळालेली आहे. निर्णय मात्र या ठिकाणी थांबलाय. पंच आपण त्या ठिकाणी पाहतोय. पंचांचं भूमिकेमध्ये सुरुवात चांगली झाली होती रोहनच्या मार्फत. पहिले 3 चेंडू सलग निर्धाव आले होते. नंतर डान्सिंग टाऊन खेळून 2 चौकार ठोकले, ते म्हणजे भूषण साळवकरनं. नंतर थोडाफार त्याच्यावर दबाव आल्यावरनं तर या ठिकाणी निर्णय मात्र आले आहे की हा चेंडू मात्र वाईट आहे. रिव्ह्यू लॉस झालेला आहे बॉलिंग टीमचा. गोलंदाजी करणारा संघ हा रिव्ह्यू लॉस झाला आहे. याची आपण दक्षता द्यायची आहे. मेंटॉरला, जे मेंटॉर असतील, मॅनेजर, आपण या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. हो, पुन्हा एकदा स्क्वेअर केटचा मारा केला गेलाय. चेंडू अगदी डीप पॉइंट क्षेत्रामध्ये घेत सीमा पार आला. पहिल्या षटकाच्या मध्ये पहिले 3 चेंडू गोलंदाजी राहिले होते. वर्चस्व स्थापन केलेला, दबाव आणण्याचा प्रयत्न राहिला होता. मात्र पुढचे 3 चेंडू ती चौकार आले, एक वाईट देखील आला. फलंदाज जर आपण पाहिला भूषण आहे त्या ठिकाणी, भूषण एक कलात्मक फटके त्या ठिकाणी खेळले गेले. अगदी 2 चौकार आपण पाहिले ना डीप पॉईंट क्षेत्रामध्ये, रिकव्हर रिझनमध्ये खेळले गेले. तदनंतर एक चेंडू आपण पाहिला ज्या डीप लॉंगॉनमध्ये खेळला गेला होता. म्हणजे 3 चौकार आणि एक वाईट आली. म्हणजे 13 धावसंख्या धपळगती पाहायला मिळाली. 70 धावांचा पाठलाग करायचा, इथून सुरुवात होऊ शकते का? चला प्लीज, टायमिंग या ठिकाणी मी सेट केला आहे. टायमिंगचा आपण या ठिकाणी
विचार करायचा आहे, नाहीतर आपल्याला जर टायमिंगच्या जास्त वेळ घेतला तर आपल्याला भूदंड सोसावा लागेल. षटक क्रमांक दुसरे कोणती ट्रॅकवर गोलंदाज आला आहे अजय जाधव, ज्याच्या नावात जय आहे. जय खेचून आणणार का हा देखील प्रश्न राहिलाय सर्वच. नक्कीच त्याची तर ती क्षमता आहे. स्वतः कर्णधार पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आलाय. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सागर पण मोठे फटके खेळण्यासाठी सज्ज असतो आणि गेल्या वर्षीही चांगले फटके मारले होते. आणि बघूया जोरदार गेन, नक्कीच सागर याला संकटात टाकलं. काही 4 चित्त्या व्यस्त ठेवलं या फलंदाजाला. सुंदर गोलंदाज या अदयच्या मार्फत पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची घोषणा मैदानात. बघूया पुढील चेंडू. नक्कीच ब्लॉक ओव्हर देतात चेंडू. नक्कीच सागर याला नक्कीच व्यस्त ठेवलंय. रानापासून झुजावं लागते, प्रत्येक रानासाठी झुजावं लागते, परंतु सुंदर गोलंदाजी अजय जाधवच्या मार्फत पाहायला मिळतोय. अजय गोलंदाजी मार्कवर आल्यानंतर अगदी लाईन लेथमध्ये गोलंदाजी करतो. एक प्लॅनिंग प्रमाणे त्या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कारण आपण पाहिलं ज्या ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण जाळं अंतरलं गेलं आहे आणि त्याच दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळतोय. मात्र खाली क्षेत्र पाहायला मिळते. पहा वाईडिस लॉंग ऑफमध्ये या ठिकाणी फटका बसला गेलाय. सापळं रचलं होतं, सापळ्यामध्ये या जाळ्यामध्ये आणि त्याच पद्धतीचा चेंडू राहिला आणि त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण अजिबात हल्लं नाही आणि अगदी सहजरित्या तो झैल पकडला गेला. म्हणजे एक नियोजन पद्धतीने या ठिकाणी ही रणनीती पाहायला मिळाली. अगदी आपण जर पाहिलं पहिले 2 चेंडू डॉट आले, तिसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली गेली आणि महत्त्वाचा गडी देखील बाद झाला आहे, तो म्हणजे सागर गुरव. आता मैदानात पाहायला मिळतोय तो म्हणजे विनय राऊत. कप्तान, बेस्ट वर्सेस बेस्ट ही रायव्हरी मैदानात पाहायला मिळेल. बघूया पुढील चेंडू अजय याचा. जोरदार चेंडू, परंतु उंचावरनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हलिंग करेल तोपर्यंत धावसंख्या 2 निवर वाढते. धावसंख्या 2 पुढे सरकावते. धावसंख्या होती ती म्हणजे 15. 15 धावा झाल्या. त्या ठिकाणी मोठा फटका घेण्याची गरज होती आणि तो घेण्याचा प्रयत्न देखील राहिला होता. मात्र व्यवस्थित बॅटवरती फटका आला नाही, चेंडू आला नाही. हा झेल उडाला होता, मात्र निर्जलसनी चेंडू पडला गेला नोबॅस लँडमध्ये. तत्पर मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता असं म्हटलं जातं. खऱ्या अर्थाने भीमरचा चेंडू आलाय. पंचांचा या ठिकाणी निर्णय आला 9+1. एकूण 2 धावा मिळणार आहेत असं म्हटलं जातं. आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण आणि आपण पाहिलं जेवणामध्ये अन्नाचा कण, क्रिकेट खेळत असताना फुलटॉसचा आणि आकुटोब्याचा क्षण चेंडू कधीही सोडू नये. मात्र तो डोले पहा नीट आणि मैदानात आला आहे फ्री हिट. प्रत्येक संधीचं सोनं करायला शिका आणि तो संधी ती मिळाली ती म्हणजे भूषण सालवकरला. बघूया पुढील चेंडू फ्री हिटचा असेल. अजय जाधव पुन्हा एकदा ओ स्टेपचं नो चेंडू आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग रित्या चौकार. धन्यवाद डीजे. तर चुकीची दुरुस्ती
पहा पहिल्या षटकामध्ये ज्या 2 चेंडू वाईट आली होती, चुकीची दुरुस्ती. खऱ्या अर्थाने आपण माणूस आहे, माणसाकडनं चुक्या होतच असतात, मी दिलगिरी व्यक्त करतोय. तर या ठिकाणी पहा ज्या पहिल्या षटकामध्ये धावा टोटल 14 आल्या होत्या. आता मात्र या ठिकाणी पहा हा चेंडू नो आलाय. एकूण 5 धावा मिळतील. नाही ना, ओके. पहा आत्ताचा चेंडू नो नाही आहे, लक्ष असू दे आपलं सर्वांचं. 22 धावा धपाळकावरती पाहतोय आपण. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय अजय जाधव. जोरदार हा चेंडू या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. वेगवान चेंडू होता. शॉर्ट पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक पाहिलं त्या ठिकाणी अगदी चेंडू हातामध्ये गेला, मात्र फेकी होईपर्यंत एकदा पूर्ण केली जातोय. या षटकाचा विचार केला 2 षटकांचा मात्र खेळ संपला गेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली धपळकावरती 23 धावा धपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 23 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. ज्या पहिल्या षटकामध्ये आपण पहिल्या धावा आल्या होत्या एकूण आपण स्कोअर पाहिला तर पाहायला मिळतात त्या म्हणजेच 23 धावा आपण धपळकडे पाहतोय. आता मात्र या ठिकाणी पहा समीकरण बदललं गेलं. चेंडू मात्र असणार आहेत 18 मध्ये सत्तेचाळीस धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू 47 धावा. चला क्षेत्ररक्षण लावायचं आहे, भरपूर उशीर घेत आहे आपणास विनंती करतोय. तर या ठिकाणी पहा प्रत्येक समस्येचा या ठिकाणी पाहिला हर समस्या का हल होता है, बस उसे ढूंढने का जरूरत होती है. प्रत्येक खऱ्या अर्थाने गोष्टीचं आपण पाहिलं ना, खऱ्या अर्थाने निवारण करण्याचं या ठिकाणी कोणाच्या ट्रॅकवर गोलंदाज केदार घरत आलाय. षटक क्रमांक 3 18 मध्ये सर्व धावा जमा करायच्या आहेत, त्या म्हणजे 47 धाव्यांची गरज आहे. 15च्या रन रेटनी धावा ठोकावं लागतील. बघूया पुढील चेंडू नक्कीच फुल करण्याचा प्रयत्न अंगलट ठरलाय, परंतु चेंडू नो मॅन्स लँड करिता ट्रॅव्हलिंग करतोय. धावसंख्येत 1 निबर धावसंख्या होती ती म्हणजे 24. आता कर्णधार विनय राऊत याच्यावर नक्कीच संकट म्हणजे थोडंफार दडपण असेलच. आता येणारे 17 चेंडू 46 धावांची गरज. त्याला मोठे फटके किंवा हाणामारी करावे लागेल. केदार घरत ऑन द बॉलिंग पाहायला मिळतोय. बघूया पंचांच्या डावे हाताकडून शॉर्ट पिचचा चेंडू स्क्वेअर लेग रित्या फायटेड फटका मारलाय. प्रदीप स्पोर्ट पॅन्डल या तर तो पॅन्डल प्रदीप सोटला ठिकाणी मानवंदना दिली होती. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू आपण पाहिला कवकोण क्षेत्रामध्ये भिरकावून दिला. 6 धावा मिळत आहेत. टोटल धावा संख्या पाहिली धापळकावरती 36 धावा धापळकावरती. इथून पहा गेअर चेंज बॉस फायटरचं पॅन्डल आहे. जर त्या बॅनरला चेंडू या ठिकाणी सरळ धडकला तर मात्र कॅश प्राइज आलंय पंकजी नाकवा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं. पहा या बॅनरला फक्त चेंडू या ठिकाणी फेकून द्यायचा बॅटने, हा नाहीतर तुम्ही फेकी देखील थ्रो देखील कराल. जर बॅटने या ठिकाणी चेंडू सीमापार गेला आणि तो बॉस फायटर संघाच्या या पॅन्डलला लागला बॅनर्सला तर 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे पंकजी नाकवा यांच्या माध्यमातून. चेंडू मात्र डॉट आलाय.
धावसंख्याचा विचार केला, धावसंख्या मात्र आपण पाहिली धपळकावरती 36. सपना हमेशा बड़ा, बड़ा से बड़ा देखो, चांद नहीं मिला तो क्या हुआ, आसमान तक पोहोचोगे. खऱ्या अर्थाने तुम्ही जे चषक पाहताय, अगदी भुरळ पाडणारे चषक पाहतोय, प्रथम नाही, द्वितीय नाही, मात्र तृतीय चतुर्थ क्रमांकासाठी देखील आपण या ठिकाणी पोहोचू शकताय. प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्न ती परमेश्वर. या ठिकाणी अगदी पाहिला खोलर टप्प्याचा चेंडू होता, ब्लॉकर पद्धत चेंडू पण पाहिला, अगदी सन्मानपूर्वक खेळून काढला. सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावसंख्या मात्र 1ने पुढे सरकत असताना जर धावा पाहिल्या 37 धावा धाव पळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र येणारे चेंडू असणार आहेत 13 आणि जिंकण्यासाठी 33 धाव्यांची गरज आहे. बघूया भूषण हा कट करण्याचा प्रयत्न नक्कीच चांगला ठरलाय. निर्धाव चेंडूची घोषणा मैदानात. 30 षटक समाप्तीनंतर धाव संख्या होती ती म्हणजे LK ग्रुप साखर संघाची 37. मैदानात पाणी पोचवायचं आहे. 37 धावा धाव पळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र येणारे 12 चेंडूमध्ये 33 धाव्यांची गरज आहे. या ठिकाणी आपण जर पाहिले ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अक्षय साखर प्रीमियर लीग 2025 पर्व 4 आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्याने आर्थिक सहाय्य ज्याने आम्हाला मदत केले या देणगीदात्यांची मी नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा नावं अनाऊन्स करतोय, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे तब्बल 50,000 रुपये. कैलासवासी सुमन दत्तात्रय बुरांडे यांच्या स्मरणार्थ आनंद बुराडे उपसरपंच अक्षय यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राईज 30,000 रुपये आहे. निखिलजी मयेकर साहेब यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचं रोख रक्कम कॅश प्राईज पाहिलं 20,000 आहे. कैलासवासी लक्ष्मी वासुदेव नाकवा यांच्या स्मरणार्थ वासुदेव नाकवा यांच्याकडून, त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांकाचं जे कॅश प्राईज आहे 20,000 रुपये जे निखिलजी मयेकर साहेब यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे आपण जर या ठिकाणी पाहिलं प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाचं जे चषक आहे त्या ठिकाणी ते संदेशजी बामजे आणि अल्पेश बामजे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी पुरस्कृत केलं आहे मुकेशजी बामजे यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच म्हणून प्रत्येक मॅचसाठी प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफीज आहेत ते कैलासवासी सुमन दत्तात्रय बुरांडे यांच्या स्मरणार्थ कुमार प्रीत गजानन बुरांडे यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज म्हणून या ठिकाणी सायकल आहे ते सन्माननीय कौस्तुभजी नाईक यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले. त्याचप्रमाणे बेस्ट बॅट्समन म्हणून जे सायकल आहे सन्माननीय प्रसाद सुतार यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले. त्याचप्रमाणे बेस्ट बॉलर म्हणून सायकल ती पुन्हा एकदा आपण पाहिलं कौस्तुभजी नाईक यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले. त्याचप्रमाणे कॉमेंटेटर्स आहेत त्यांचा संपूर्ण होणारे जे काही खर्च असेल तो मात्र पंकजजी नाकवा यांनी पुरस्कृत केले. त्याचप्रमाणे अंपायरसाठी या ठिकाणी जे होणारे सर्व खर्च जो या ठिकाणी आपण पाहिलं सन्मान्य दुर्वेजी गण आणि उद्योजी चौलकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला पुरस्कृत केले. या सर्व देणगीदात्यांचं पुन्हा एकदा मी अक्षय साखर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. असंच आपलं पाठबळ आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या आणि ही अशी स्पर्धा अगदी अहोरेतपणे पुढे चालू राहू द्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय 12 चेंडूमध्ये 33 धाव्यांची गरज आहे. सरोज काय या चेंडूवरती घडणार, या 12 चेंडूमध्ये धावा होणार का? विनय राऊत हा मैदानात राहिला तर आपल्या संघाला विजय निश्चित मिळवून देऊ शकतो. त्याची तर ती काबिलियत आहे. मोठे फटके खेळण्यासाठी तो आता मागील षटकात त्यांनी दाखवलंय. 2 बॅक टू बॅक मोठे 6 मारून दाखवलेत. बघूया सांघिक 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन येतोय तो म्हणजे अजय जाधव. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने गोलंदाजी करण्यास सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या हाताकडून 7-5 पावलांचा रणअप घेऊन आलाय. बघूया पुन्हा एकदा विनय राऊत याला. लोअर फुलटॉस चेंडू बॅटची कडा घेत चेंडू चाललाय थर्डमॅन रित्या बाउंड्री बाहेर चौकार. जी गरज पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज झाला अजय जाधव गोलंदाजी मार्कवर. समोर आपण पाहिला विनय राऊत फलंदाजा. ओ हो 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 त्रिफळ उद्ध्वस्त दांडी दांडी उद्ध्वस्त केली गेली.
उद्ध्वस्त केला. सुंदर कमबॅक अजय जाधव, कारण तो मी सांगतोय की असं त्याच्या इथे काबिलियत आहे. त्या नक्कीच त्याच्या कर्णधारमध्ये पदावर नक्कीच विश्वास आहे त्याला की स्लॉग ओव्हरमध्ये तो गोलंदाजीसाठी पुन्हा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय. येणारे 10 चेंडू 29 धावांची गरज. येणारे चेंडू आहेत 10 आणि 29 धावांची गरज. तसं आपण समीकरण पाहिलं तर होऊ शकतोय. आणि तसं जर गोलंदाजाने या ठिकाणी मानासी बांधलं की या धावा आपण रोखू शकतो तर ते देखील होऊ शकतो. धावा रोखल्या जाऊ शकत आहेत. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय गोलंदाज. आपण पाहिला पहिल्या चेंडूवरती नक्की चौकार आला, मात्र या दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद देखील झाला. एक डाव खऱ्या अर्थाने फलंदाज राहिला, दुसरा डाव या गोलंदाजा देखील आपल्याला पाहायला मिळाला. लोटूचा चेंडू चाललाय सीमा रेषा पार, षटकार. जी गरज. पुन्हा एकदा ठिकाणी कमबॅक केलंय. पहा वार प्रतिवार होताना पाहायला मिळतंय प्रत्येक चेंडूवरती. एक डाव तुझा, एक डाव माझा, खऱ्या अर्थाने ठिकाणी पाहायला मिळतंय. चौकार आला, विकेट आली, षटकार आला, चेंडू डॉट आलाय. म्हणजे खऱ्या अर्थाने या ठिकाणी संघर्ष चालू आहे. गेंद और बल्ले के बीच में है जंग और एक कमाल का मैच दिखाई देता है रंग और पूरे क्रिकेट के दीवाने हो चुके हैं इस मैच में दंग. काय या ठिकाणी पहा फटका एक्झिक्यूट केला गेला. दुसरी धाव देखील या ठिकाणी पहा सहजरित्या कंप्लीट केली गेली. अगदी त्या 70 धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला आहे. आता धावसंख्येचा आपण जर उलटी गिनती पाहिली ना तर 7 मध्ये 21 धावा करायच्या आहेत, परंतु संघाचा टोटल स्कोर पाहिला तर मात्र 49 पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं ज्या डीप लॉंग ऑन मिड ऑनमध्ये फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र पहा चेंडू हातामध्ये असून देखील चिक्की रन म्हणावे लागेल. ज्या 2 चोरट्या रन या ठिकाणी धावून पळून पूर्ण केल्या गेल्या. षटक क्रमांक 4 देखील संपलं. 4 षटकांचा खेळ संपला. 10 जर पहिल्या धावफलकावरती ज्या देणगी स्वरूपामध्ये जमा झाल्यात म्हणजे 51 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. आता मात्र या ठिकाणी पाहिलं ना येणारी चेंडू शिल्लक आहे 6 मध्ये 19 धावांची गरज आहे. जिथपर्यंत प्रितेश नाकवा मैदानात आहे ना तोपर्यंत LP ग्रुपची आशा नक्कीच जागी असेल, परंतु मोठे फटके त्यालाही खेळावे लागतील. एका फलंदाजावर निर्भर राहता येणार नाही. भूषण सालावकर सलामीचा फलंदाज मैदानात आहे. नक्कीच तो सेट झाला असेल, तोही मोठे फटके खेळू शकतो आणि त्यालाही खेळावे लागतील. येणारे 6 चेंडू 19 धावांची गरज. येणारे चेंडू शिल्लक आहे 6 मध्ये 19 धावांची गरज. तसं पाहिलं तर या धावा होऊ शकत आहेत आणि एका बाजूने पाहिलं नाण्याच्या दुसऱ्या बाजूने पाहिलं तर धावा रोखल्या जाऊ शकतात देखील. मात्र या ठिकाणी कोणता गोलंदाज असा असणार आहे की त्या 19 धावा रोखणार आहे. गोलंदाजीवर सज्ज होतोय विनीत भगत हा नक्कीच अनुभव त्याच्या मार्फत आहे. त्याला 19 धावा डिफेंड करायचे आहेत. त्याच्या समोर फलंदाज सज्ज आहे तो म्हणजे भूषण. युवराज किंग 11 नागाव, तुम्ही लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, नाही तर योग्य ती कारवाई असेल तर आयोजक कमिटी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. चला प्लीज क्षेत्ररक्षण लावायचं. आम्हाला आयोजकांकडून सूचना येतात वारंवार की आपण जास्त वेळ घेऊ नका. वेळेचं मोल जपा, वेळ नक्कीच आपल्याला अनमोल बनवेल. पहिला चेंडू 6 मध्ये 19 बनवायचे आहेत. पहिला चेंडू लॉफ्टेड फटका खेळला हवेमध्ये. ओहो हो, डोळ्याचा पारडा फेड
जिंकण्याआधी जीत आणि हरण्याआधी हार कधीच मानू नका. बाजी पलटेल सांगता येत नाही. हा क्रिकेटचा आहे खेळ. कधी या ठिकाणी बाजी पलटेल हे मात्र सांगू शकत नाही. आता मात्र 5 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावेंची गरज. सरोज अनिकेत नागवा मैदानात पाहायला मिळतोय. बघूया मोठा फटका खेळतोय का. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कार्पेटच्या मिड विकेट स्वरूपात चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्यात 1 नि भर धावसंख्या होती ती म्हणजे. आता मात्र उलटी गिनती सुरू झाली. 52. येणारे 4 चेंडू 18 धावांची गरज. 3 मोठे फटके खेळावे लागतील प्रितेश नागवा याला. एखादा पाठीरागामध्ये फक्त 3च मारायचे. अरे पण 3 मारण्यासाठी देखील या ठिकाणी तुमच्याकडे हिंमत पाहिजे, धैर्य पाहिजे. नक्कीच डॉट चेंडू या ठिकाणी येण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. इथे एका दुहेरीने काम चालणार नाही. अजूनही या ठिकाणी आपण जर पाहिलं ना 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. आता आजूबा सारखंच काहीतरी व्हायला लागेल, कारण प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अंगलट ठरलाय. नक्कीच गोलंदाजी टीम नक्कीच आता श्वास नीट घेऊ शकते, कारण तो सुंदर गोलंदाजी डिफेंड करणाऱ्या हानवरीच्या षटकमध्ये विनीत आणि सुंदर गोलंदाजी आत्तापर्यंत केलेली आहे. येणारी 2 चेंडू 17 धावांची गरज. 2 चेंडू 17 धावांची गरज आहे. एखादा खराब चेंडू जर पडला तर सामन्यामध्ये काहीशी वेगळी कलाटणी आपल्याला पाहायला मिळू शकतोय. परंतु हा क्रिकेटचा खेळच वेगळा आहे. कधी काही होईल हे सांगू शकत नाही. 2 चेंडू 17 धावांची गरज आहे. हो पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. फलंदाज जर पाहिलं तर अनिकेत नागवा देखील बाद होऊन माघारी परतलेत. युवराज किंग 11 नागाव या संघानं रॉयल किंग ग्रुप साखर आपला कर्णधार नाणेफेकी कबूल करण्यासाठी पाठवायचा आहे व विजयी संघ अजय जाधव युवराज किंग 11 नागाव तुमचाही कर्णधार नाणेफेकी कबूल करण्यासाठी लवकरात लवकर पाठवायचा आहे. तर मी विनंती करतोय रॉयल किंग ग्रुप साखर संघाचा संघनायक आणि युवराज किंग 11 नागाव संघाचा कडा चला पण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तर या सामन्याचा सामनाही ठरला आहे. अजय जाधव ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं 17 धावा आल्या आणि गोलंदाजी करत असताना ज्याच्या गोलंदाजीमध्ये ज्याने 2 विकेट प्राप्त केली